नमस्कार, मी नेहा. मी तुमचं स्वागत करते माझा घरचा स्वाद नेहाज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत मटर पनीर. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आपण कृती बघू. इथे मी एका पॅनवरती एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मी त्यावरती काही लसूण पाकळ्या घालीत आहे आणि काही आल्यांचे काप घालीत आहे. हे आपल्याला छान असं गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला ज्या प्रमाणात मटर पनीर बनवायचं आहे त्या प्रमाणात आपल्याला मसाला आपण कमी जास्त करू शकतो. इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि तो मी त्यामध्ये घालीत आहे. आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे. यावरती थोडंसं तेल टाकून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला मसाला असा छान परतून झालेला आहे. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटर पनीर बनवत आहे. इथे मी एक मिरची कट करून घेतलेली आहे. मिरचीचे तुकडे मी त्यामध्ये घालत आहे. आपल्या रेसिपीला छान अशी यानी टेस्ट सुद्धा येणार. हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व सारण काढून घेतलेलं आहे. याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. बघू शकता आपल्या वेस्टला छान असा रंग आलेला आहे. त्यानंतर इथे मी एक कढाईमध्ये 4 मोठे चमचे तेल घेतलेले आहे आणि इथे मी त्यामध्ये मटार टाकलेले आहे. आणि हे मटार आपल्याला बाजारामध्ये जे शेंगा मिळतात मटारच्या ते मटार आहेत. आपले ओले मटार आहे आणि मी हे छान तेलामध्ये शिजवून घेते. शक्यतो खूप जण मसाल्यामध्ये मटार टाकतात आणि नंतर शिजवतात, तर मला असे आवडतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा टाकू शकता. इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. हाताच्या प्रमाणानुसार आपण तयार केलेला मसाला आपण त्यामध्ये घालणार आहोत. ही पेस्ट आपल्याला पूर्ण सर्व त्यामध्ये घालायची आहे. तेलामध्ये छान अशी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता सर्व सारण मी एकत्र केलेलं आहे. या मसाल्याला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असा रंग आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. तर यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर घालू. शक्यतो तुम्ही पावडर मसाले जेवढे जास्त घातले तेवढंच आपल्या रेसिपीला छान अशी टेस्ट येणार. इथे मी 1 चमचा हळद घालत आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आपल्याला सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा भाजलेला आहे तेलामध्ये. छान असं तेल सुटलेलं आहे त्याला. आपण छान असं एकत्र करून घेऊ. त्यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालू आणि छान असं एकत्र करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये घालू किचन किंग मसाला. मी इथे किचन किंग मसाल्याचा वापर करीत आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा किचन किंग मसाल्याचा वापर करू शकता. आणि शक्यतोवर नॉर्थ रेसिपीजमध्ये किचन किंग मसाल्याचा वापर केल्यास आपल्या रेसिपीला छान अशी टेस्ट येणार. इथे मी मटर पनीर मसाला सुद्धा घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला सारण कसा हवा आहे, घट्ट हवा आहे की पातळ, त्यानुसार तुम्ही करू शकता. आपल्या सारणाला छान अशी उकड आलेली आहे. यामध्ये आपण कट केलेलं पनीर घालणार आहे. छान असं पनीर आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. पनीर यामध्ये पनीर जास्त शिजवू नये. आपण 5 मिनिटच शिजवून घेऊ. त्यानंतर आपल्याला यावरती कोथिंबीर घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली मटर पनीर रेडी झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.